संगमनेर शहर प्रतिनिधी। संगमनेर शहरात गोवा राज्यातील बनावटीचे व महाराष्ट्रात प्रतिबंधित मद्य आणून त्याची विक्री तसेच बनावट मद्यनिर्मिती करण्याच्या प्रकारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाक कारवाई केली आहे। या कारवाईत 34 बॉक्स गोवा बनावटीची रॉयल इम्पॅक्ट विस्की, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी वाहन असा एकूण 5,38,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवैध मद्य तस्करी आणि निर्मिती विरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे। तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी संगमनेर। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री संगमनेर शहरातील जनता राजा मैदानाजवळ शिवाजीनगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत शिवकुमार मनोजकुमार कालडा आणि सौरभ अरविंद पापडेजा, दोघेही संगमनेर यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून गोवा बनावटीची रॉयल इम्पॅक्ट विस्कीचे 34 बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे तसेच दुचाकी वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। हॉटेलपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे। आरोपींकडे चौकशी केली असता सदर तयार बनावट दारू नेहरू चौकातील हॉटेल सुरभी FL-3 परवाना क्रमांक 193 येथे विक्री केल्याची माहिती समोर आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे। त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हॉटेल सुरभी येथून 61,310 रुपये किमतीच्या नामांकित ब्रँडच्या बनावट दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या असून या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे। त्यामुळे बनावट दारूच्या या प्रकरणाचे धागेदोरे नेहरू चौकातील हॉटेलपर्यंत पोहोचल्याने तपासाला आता नवा ट्विस्ट मिळाला आहे। दोन्ही आरोपींना 9 ऑगस्ट रोजी संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, उपनिरीक्षक प्राची देखणे, उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड तसेच भरारी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली। पुढील तपास उपनिरीक्षक प्राची देखणे करीत आहेत। बनावट दारूच्या आवकाने संगमनेर हादरले, आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। संगमनेर शहरासह तालुक्यात इतर राज्यांतून अशा पद्धतीने बनावट दारूचा पुरवठा होत असल्याची चर्चा असून या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। बनावट दारूची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असण्याची शक्यता असल्याने तिचे सेवन केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। स्वतःचे पोट भरण्यासाठी इतरांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे। बनावट किंवा विषारी मद्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कलमांनुसार कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी होत आहे। दरम्यान ग्राहकांनीही सतर्क राहून अनधिकृत ठिकाणाहून अथवा संशयास्पद पद्धतीने विक्री होणारे मद्य खरेदी करू नये। मद्य खरेदी करताना अधिकृत आणि परवानाधारक विक्री केंद्रातूनच मद्य खरेदी करावे, तसेच बाटलीवरील लेबल, सील आणि इतर तपशील तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे। अवैध दारू विरोधात विभागाचा इशारा। मद्य खरेदी करताना केवळ परवानाधारक दुकानातूनच मद्य खरेदी करावे। अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क सागर धोमकर साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर 2 श्री इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जनता राजा ग्राउंडजवळ वडजेमळा येथील शोभा कालडा यांच्या राहते घरी बनावट मद्य निर्मिती होते याबाबतची खात्रीलायक बातमी मिळालेली। सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे उपस्थित इसम नामे शिवकुमार कालडा व सौरभ पापलेजा यांचे ताबे कब्जात रॉयल इम्पॅक्ट विस्कीचे 750 मिलीचे 34 बॉक्स मिळून आलेले आहेत आणि विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे बुचे, विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या असा 5 लाखाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। तसेच शिवकुमार कालडा यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक तपासात हॉटेल सुरभी FL-3 क्रमांक 193 नेहरू नगर संगमनेर या ठिकाणी एक 68,000चा मुद्देमाल मिळून आलेला आहे। बनावट असा एकूण 6 लाखाचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर, सदर ही कारवाई केलेली आहे, ही कशी माहिती आपल्याला मिळाली आणि कोणाच्या अधिकाराखाली ही माहिती केलेली आहे, म्हणजे कारवाई केलेली आहे?
ही माहिती मिळाली होती आमचे संगमेर विभागाचे जवान श्री वसंत पालवे यांना. त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आम्ही नियोजन करून सापळा रचून तिथे छापा टाकला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्राची देखणे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर 1 या करत आहेत. यामागे जे आहे आरोपी आपण किती धरलेला आहे आणि कोर्टाने किती दिवसाची त्यांना पीसी मिळाली आहे? सदर कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आलेले आहे. त्यांना 9/8/2026 रोजी माननीय न्यायालय संगमनेर या ठिकाणी हजर केले असता दिनांक 12/8/2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. अशी बनावट दारू संगमनेर तालुक्यात नव्हे तर अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिळत आहे. तर यावर संपूर्ण तालुक्यामध्ये अशी अवैध दारू अजून काही ठिकाणी मिळतात. तर काय आव्हान करणार आहात आपण नागरिकांना? आम्ही जनतेस आवाहन करतो की कुठेही बनावट मद्य निर्मिती, हातभट्टी किंवा इतर कोणतेही अवैध मद्याबाबत काही माहिती असल्यास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग या कार्यालयाशी संपर्क साधा. सर, ह्यो जो साठा धरलेला आहे हा कुठला आहे आणि कशा पद्धतीने तयार केले जात होती दारू? हा जो साठा आम्ही जप्त केलेला आहे हा गोवा निर्मित आहे आणि गोवा राज्यातच विक्रीसाठी आहे आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित आहे. गोवा हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे शासनाचे जे टॅक्स आहेत ते कमी आहेत महाराष्ट्राच्या तुलनेने. महाराष्ट्रात एक्साईज ड्युटी, व्हॅट हे जास्त असते, त्यामुळे महाराष्ट्रात मद्याची किंमत ही जास्त असते. आणि ही जी दारू आहे जशी रॉयल इनफ्लेट असे वेगवेगळे ही दारू आहे गोव्याची, परंतु महाराष्ट्रात येतात मग ती कशा पद्धतीने कन्वर्ट केली जाते किंवा मग लोकांशी जीवाशी कसं खेळलं जाऊ राहिलं? ही जी दारू आहे ना ही आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या बारमध्ये वगैरे रिकाम्या झालेल्या बाटल्या असतात त्यामध्ये भरून त्याला बनावट बुचे लावून आणि त्याची विक्री केली जाते. त्यामुळे दारू कुठं विकली जात होती? ही दारू सुरभी बार या ठिकाणी विकली जात होती. तेथे पण आम्ही कारवाई केलेली आहे. तेथून पण जवळजवळ एक 60-65 हजाराचा मुद्देमाल बनावट मद्य जप्त केलेले आहे. पुढे काय कारवाई करणार आहात? पुढे कारवाई आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल सादर करणार त्याबाबत म्हणजे विभागाचं विभागीय विसंगतीपणे प्रकरण नोंदवून. इथं किती बेनिफिट असतं जे डुप्लिकेट दारू तयार करतात यावर जे डुप्लिकेट धारक आहेत जे बनवतात यांचा किती फायदा असतो? म्हणजे फायदा फार आहे, इझी मनी आहे, त्यामुळे लोक करतात. परंतु ते कोणाच्या जीवविष्ताची हानी पण होऊ शकते, कारण की ती कोणती त्याला सर्टिफाईड आहे किंवा नाही ते मग त्याची काही शाश्वती देत आहेत.